आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर पुन्हा एकदा रामबंधू आज काय स्पेशल मध्ये स्वागत. गुरुजींबरोबरच्या गप्पा तर मस्त रंगल्या. आता काय काय म्हणता, उपास आहे? अच्छा, साबुदाणा भिजत घालायला विसरलात. डोंट वरी, काळजी करू नका. आता आपण एक मस्त इन्स्टंट उपासाची रेसिपी बघतोय, जी दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहे स्वातीताई. हॅलो स्वातीताई. हाय प्राजक्ता. आपल्या रेसिपीचं नाव काय आहे? झटपट थालीपीठ. मला साहित्य सांगाल? हा साबुदाणा आहे, भरडून घेतलेला आहे आणि एक 10 मिनिटं पाण्यात भिजवलेला आहे. बरं. सबंध साबुदाणा जरा भिजायला 4-5 तास लागतात, 10 मिनिटात भिजतो. बरं. ही भरडलेली भगर आहे. हां. जिरं आहे, चिरलेल्या बारीक मिरच्या आहेत, दाण्याचं कूट आहे, मीठ, तूप तव्याला लावण्यापुरतं आणि उकडलेला बटाटा. चालेल, करूया सुरुवात? हो करूया. हा 1 वाटी साबुदाणा आहे. हा म्हणजे अर्धी वाटी होता, फुगून तो 1 वाटी झाला. अच्छा. तर ह्याच्यात दाण्याचं कूट घालूया आणि कुरकुरीत होण्यासाठी मग भगर घातली त्याच्यात थोडीशी. वरीचे तांदूळ. वरीचे तांदूळ भरडून घेतलेले आहेत, एकदम पावडर नाही केलेली. आणि दाण्याच्या कुटाला सबस्टिट्यूट थोडंसं म्हणून हे घातलेलं आहे, म्हणजे कुरकुरीत होतं. जिरं घालायचं थोडंसं. ह्या गोष्टी सगळ्या चवीनुसार. थोडंसं जिरं, मिरची मात्र जरा व्यवस्थित घालणार आहे मी. तिखट 3-4 मिरच्या आहेत या छोट्या छोट्या. चवीनुसार मीठ. आणि आता हा उकडलेला बटाटा आपल्याकडे आहे म्हणून तो मी याच्यात कुस्करणार आहे. थोडं पाणी घालायचं, थोडंसं. घालायचं. हां हो, बस. नेहमीपेक्षा जरा वेगळा हा उपासाचा प्रकार दिसतोय आणि अगदी पटकन होतं, म्हणजे 15-20 मिनिटात हे थालीपीठ तयार होतं. आता हे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आणि हे बस म्हणजे गोळा होईल इतपत ते पाणी घालून आपण मऊ करून घेतलं. बरं. आता आपण हे तूप लावलंय तव्याला. आता हे पसरून घ्यायचं, नीट थापून घ्यायचं. बस. आता ह्याच्यावर थोडंसं तू पाणी घालशील का? जरा तूप घालू? हां, चारी बाजूनी थोडंसं घाल. पण आपण अजूनही गॅसवर नाही का ठेवणार? नाही, आता ठेव. आता ठेवायचं. ठेव. थापून झाल्यावर मग ठेवायला हरकत नाही. आणि गॅस लहान मोठा? आता राहू दे मोठाच. बरं. चारी बाजूनी थोडंसं सोड आणि इथे मध्येही घाल थोडंसं. प्राजक्ता, मला वाटतं ते झालेलं आहे. जरा उलटून घे. जमेल का? कमी करू? नाही जमेल. हां, आता इकडनंही जरा ते होऊ दे. 2 मिनिटं होऊ दे फक्त. तसं झालेलं आहे ते आता. हां, थोडं हे नाजूक आहे, मला उलटायला भीती वाटली. नाही, पण काय होणार नाही, कारण शेवटी साबुदाणा आहे ना. हां. आणि असं नाही, तुटणार नाही ते. पण हे झालंही पटकन, म्हणजे सबंध साबुदाण्याचं असतं तेव्हा पण ते जरा शिजायला वेळ, म्हणजे खरं ना, वेळ लागतो जरा. काढलंच तरी चालेल. आता ठीक आहे, ह्याच्यात काढ. इन्स्टंट थालीपीठ उपासाचं ह्याच्यातच काढ, नाही तुटणार. आणि आता जरा वेगळी पद्धत. एरवी आपण कोथिंबीर त्याच्यात कालवतो तर कधी कधी ती काळी पडते. बरोबर. जेव्हा आपण झाकण ठेवतो किंवा भाजताना ना, तर म्हणून आज वर्ण घालायचे. चालेल. आणि त्यातूनही दुसरं एक कारण वर्ण कोथिंबीर घालायचं, की काही जणांना उपासात चालत नाही कोथिंबीर. भाजीमध्ये ते काउंट करतात ना, तर मग उपासात खात नाही, म्हणून चॉईस आहे. मला कशी चालेल. मग कर सुरुवात. नक्की. थँक्स अ लॉट. या इन्स्टंट रेसिपी नंतर आता वेळ झाली आहे इन्स्टंट ब्रेकची. सो कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. सणासुदीच्या दिवसातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रांगोळी. आज आपण आपल्या कार्यक्रमात रांगोळीचाच एक मस्त प्रकार बघतोय. आज काय स्पेशल.